न्यूज एक्सप्रेस मध्ये आपलं स्वागत। बघूया आजच्या ताज्या घडामोडी। घारगाव तालुका संगमनेर येथे मुळा नदीच्या पुलाखाली आढळलेल्या 3 महिन्यांच्या अज्ञात बालकाच्या मृतदेहाचा तपास करून स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी धक्कादायक सत्य उघड केलंय। तपासात बालकाचा खून त्याचेच आईवडील प्रकाश जाधव आणि कविता जाधव यांनी केल्याचं निष्पन्न झालंय। 4 डिसेंबर रोजी आंबी खालसा येथील रहिवासी अशोक माळी यांनी पुलाखाली मृतदेह पाहून पोलिसांना कळवले होते। प्रथमदर्शनी हा प्रकार संशयास्पद दिसत असल्याने स्थानिक गुन्हे शाखेने पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून सखोल तपास सुरू केला। घटनास्थळाची पाहणी आणि गुप्त माहितीच्या आधारे बालकाला फेकण्यासाठी वापरलेली इर्टिगा कार जालना जिल्ह्यातील असल्याचे आढळले। चौकशीत मुलाचे आईवडील आणि हरिदास राठोड यांच्याकडे संशय वाढला। पथकाने चौकशी केल्यानंतर आईवडिलांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यांनी सांगितले की त्यांचा मुलगा शिवांश हा बरा होणार नाही, या कारणावरून 3 डिसेंबर रोजी त्यांनी मुलाला घेऊन घारगाव परिसरात येऊन पुलाजवळ नेले। त्या ठिकाणी मुलाचा गळा दाबून हत्या केली आणि कपडे काढून नग्न अवस्थेत पुलावरून खाली फेकून दिले। यानंतर गावात शंका येऊ नये म्हणून मुलाचे संभाजीनगरमध्ये ऑपरेशन झाले असून तो हॉस्पिटलमध्ये असल्याची खोटी माहिती पसरवली। या प्रकरणात 5 लाखांची इर्टिगा कार जप्त करण्यात आली असून घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे। पुढील तपास सुरू आहे। अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्याकरिता बघत रहा न्यूज एक्सप्रेस। नमस्कार।